500 रुपयाचं पारितोषिक आहे फोर्थ विकेट. आता मात्र मिस टायमिंग, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक हिरट खाली आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय रोशन. आणि इथे मात्र जरूर तशाच प्रकारची गोलंदाजी कामी आली. फोर्थ विकेट पंकज. आपण पहिला चेंडू होता सुरेख फटका इथे पाहायला मिळतो टीपीस पॉईंटच्या दिशेने. सुरेख स्क्वेअर कट करतोय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी 500 रुपये पारितोषिक. गोलंदाज सज्ज फोर्थ विकेट पंकज. आता मोठा फटका इथे जरूर पाहायला मिळतोय मिडल विकेटला सीमारेषेला क्षेत्ररक्षक थांबतोय परंतु इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. जरूर तिथे प्रेक्षक असतील इशारा कळवा. 1/4 धावांचा षटकार. पुन्हा एकदा 10 धावा खर्च केल्यात पंकजाने. फोर्थ विकेट. पंकज फोर्थ विकेट. आता मात्र वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर पंचांचा इशारा गोलंदाज सज्ज पंकज. मोठा फटका जरूर मारण्याचा प्रयत्न आपत्तीकडे ठेवून तिथे क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे जरूर पाहायला मिळतोय आणि 2 धावा इथे पूर्ण होताना दिसत आहेत. 2 धावाबरोबर इथे मात्र आता षटकचा बोजा देत आहे. 2 षटकाच्या अखेरीस 12ची सरासरी आणि 24 धावा. यावेळेस मात्र जोरदार प्रहार चेंडू लॉंगॉनच्या मध्ये मारलाय. लॉंगॉनच्या दिशेने मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडू चंकल फेकतोय मात्र थोडीशी फेकी फास्ट पाहायला मिळते. मिसफील्ड होताना दिसते मात्र एकच धाव आहे चेंडू. पुढचा चेंडू यावेळेस मात्र शफलवर मारण्याचा प्रयत्न मात्र पंच आमच्या दिशेने मारतात. पंचांचा स्वर चेंडूचा इशारा होतोय. पंचांचा आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न बॅटची काढावा लागते की नाही पंचांकडे अपील केलं जात आहे आणि नक्कीच फलंदाज सुरक्षितरित्या कॉपी आणि असं नक्कीच दर्शवलं. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुढे मारण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील. त्यावेळेस बाद नाही झाला मात्र यावेळेस बाद होतोय. पंचांचा हातवरती आणि संधी मिळते ब्रास बॅटला. विद्यमान आयोजित केलेली ही शृंखला. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन जोरदार प्रहार मिड विकेटच्या वरून मारलेला फटका. क्षेत्ररक्षक तटस्थ कोणत्याही प्रकारची चूक न करता यावेळेस मात्र फलंदाज बाद. नक्कीच पटकावतो का. यावेळेस मात्र फलंदाज त्रिकोणाची बाद. पाहत राहिल्या चेंडूला आणि 2000 रुपयाच्या पारितोषिक नक्कीच जिंकला. मोठे फटके मारेल गोलंदाज तयार. यावेळेस मात्र सामंत पवित्र घेतला आणि नक्कीच धोका सांभाळू शकतोय मात्र गोडणी पिंडूचा विकेट थोडीशी पैकी चुकते मात्र एक धाव नक्कीच या चेंडूवरती पूर्ण केली आहे. ते दोन्ही फलंदाज आहे आणि एका धावेच्या मदतीने मात्र धावफलकात बाद. षटक अनिल या गोलंदाजाला आमिरला आमंत्रित केला. आमिरचा पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू नक्कीच जातोय नियोजित ठिकाणी. फटका जोरात लागला मात्र गरजेचं आहे चेंडूची चोख पाहणी करणं आणि प्रहार करणं. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन बनी नाही तो अब्दुल गनी मात्र टप्पा खाऊन सरळ चेंडू जातोय. एसटी रक्षकाच्या हातात चेंडू सामना फायनलचा सामना चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. यावेळेस मात्र फलंदाजांना अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न. स्वतःच्या प्रवृत्तीमध्ये नक्की झेल घेतोय आणि संधी मिळते ब्रास बॅटला. विजयाचं नाव पटकावण्यासाठी कुठेतरी चुरस करणार. यावेळेस मात्र स्टेपल फोन मारण्याचा प्रयत्न. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न मागून मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू नक्कीच जातोय नियोजित ठिकाणी. एक धाव या चेंडूमध्ये मिळते. 7. यावेळेस मात्र नक्कीच प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र नियोजित ठिकाणी चेंडू जातोय. वाईलच्या स्वरूपात करतोय गोलंदाजी मार्गावर आमिर पुन्हा एकदा तयार पंचाच्या डाव्याकडून. यावेळेस मात्र जोरदार प्रहार. उंची एकदम उंच आहे चेंडू आणि लांबी थोडीशी कमी आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय मात्र चांगला झेल या ठिकाणी पकडला जातोय. फलंदाज झेल गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जोरदार प्रहार मधून मारलेला फटका. चांगलं क्षेत्रफळ पाहायला मिळते मात्र एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र थांबवलं एकमेकांना पण एकच धाव चेंडू प्रेक्षक सामना पाहतात एकमेकांना ढकलून सामना पाहतात. अशी फायनलची लढत. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. धोका सांभाळतो का याकडे लक्ष होतं मात्र मिसफील्ड होताना दिसते आणि पुन्हा एकदा एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र पंच आमच्या दिशेने वळतात. संघ इतकी उभारण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. यावेळेस मात्र ज्यादा वाशी मगर कोच गए
चेंडू नियोजित ठिकाणी जातोय, एकच धाव चेंडू नक्की मिळते करतोय तो केतन। यावेळेस मात्र अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, क्षेत्ररक्षक चेंडू खाली स्वतः गोलंदाज स्वतःच्या बॉलमध्ये अडवतोय, फलंदाज मात्र झेलबाद। यावेळेस मात्र नक्की चेंडूची चोख पाहणी करताना दिसतोय, यावेळेस यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतोय, पुन्हा एकदा तयार। यावेळेस मात्र अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न, पळी हवा जोरात फिरतोय, टायमिंग मॅच होताना दिसत नाही, ताकद जरी धावा, गोलंदाज तयार। यावेळेस मात्र नक्कीच बेडॉनच्या दिशेने मारलेला फटका, क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने मारलेला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, अडवतोय मात्र यावेळेस मात्र अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न, चेंडूचा आणि फळीचा संपर्क होताना दिसत नाहीये, फलंदाज मात्र चिकिरन सोळी धाव काढण्याच्या प्रयत्नात ऑलआउट करतोय मुरबी संघ आणि शेवटचा चेंडू सुद्धा संपला होता। गोलंदाज देतोय महेश, पहिल्या चेंडूवर चांगला प्रहार इथे पाहायला मिळतोय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, रवी यांच्या बॅटमधून पहिली धाव, शंकर शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 आणि हॅट्रिक घेतली। उलट टप्प्याचा चेंडूला महेश याचा निश्चितच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो, अस्त्र असतं गोलंदाजीचा स्वतःच्या गोलंदाजीवर करताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, आता मात्र सुरेख गोलंदाजीचा नमुना सादर करतोय, कमबॅक करताना दिसतोय आपल्या संघासाठी, कारण धावा मात्र असतील फक्त 24 केले होते। आता तर बॅकफुटवर गेला, चांगला फटका, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र ओंकार पाटील सुरेश हे दिसतोय विकेट खेळीचा मुद्दा डीजे षटकारांची चौकारांची हॅट्रिक नोंदवली आहे। आता मात्र चांगली गोलंदाजी, गती परिवर्तन केलं, बॅकवर्ड पॉइंटला हलका हाताने चेंडू टोलून दिलाय, तोपर्यंत एक धाव जरूर मिळते संघाच्या खात्यात, संघाचं धावफलक पुढे सरकतंय आणि संघ जाऊन पोहोचतोय तर आता जर मोठा फटका इथे जरूर पाहायला मिळतोय, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक धावतोय परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय, एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा जरूर मिळतील रवी पाटील याला, संघाचं धावफलक पुढे सरकतंय, संघ जाऊन पोहोचतोय आपला फिक्स ऑफ असेल व्यासपीठावर या लेफ्ट राउंड विकेट, नरेशाच्या चेंडू, आता मात्र मिस टायमिंग, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र खेळ सोडलाय, आणि एक धाव जरूर मिळेल, मला वाटतं खेळ कोणाचा सुंदर पाहणे ठरेल हा खेळ। आता दोन मध्ये चेंडूला चांगला फटका, इथे मिक्सर कव्हरच्या दिशेने वन बाउन्सी मारे का पार आणि रवी ब्रँडेड फटका 4 धावांसाठी नरेशाच्या। आता जो खोल टप्प्याचा चेंडूला स्टीअर केलाय, तिथे मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण होतंय, एकच धाव मिळेल रवी याला, संघाचं धावफलक जातंय इथे मात्र 10 धावांवर, निश्चितच 10 आकडा सचिन तेंडुलकर यांनी देखील जर्सी घातली होती 10 क्रमांकाची, इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळाला पंकजच्या बॅटमधून आणि हा खडखडीत षटकार, काय असतं झेल सोडण्याचं महत्व इथे मात्र जरूर समजेल रोशन याला, षटकार इथे आले त्यांचं देखील स्वागत, बॅक टू बॅक दुसरा देखील 3000। आता मात्र सुरेख गोलंदाजी, पंचाकडे अपील केलं, स्पष्टपणे नकार, इथे मात्र डॉट बॉल होईल, बाकी अपनी पहली गेंद जबरदस्त बहुत बढ़िया गेंदबाजी करते हुए धीरे आते विकेट दिशा में लेकर जाती हुई आसानी के साथ, ये बहुत ही समझदारी के साथ क्रिकेट खेला जा रहा है, दोनों भाई क्रीज पर है, रवि पाटिल और पंकज पाटिल समझदारी के साथ क्रिकेट खेल रहे, बड़ा शॉट जहाँ पर मारने की कोशिश करते हैं वहाँ पर बड़ा शॉट मारो, लेकिन जहाँ पर सिंगल से काम चलाना चाहिए वहाँ पर सिंगल से काम चलाने की कोशिश करते हैं। पंकज पाटिल का लाइनर से बहुत ही मजा गेंद थी, गेंद को और यहाँ पर दोनों खिलाड़ियों के तालमेल में थोड़ी सी परेशानी हुई और आखिरकार एक और विकेट का मतलब होता है और जितने वो चाहिए 17 रन, बहुत उनका शॉट और एक और पता नहीं इस समय गेंदबाजी पर है गेंदबाज बंटी पूरी तरह से मैच का तख्ता बना दिया, लेकिन क्रिकेट एक ऐसा खेल है जिसकी भविष्यवाणी कर पाना गलत फहमी होती, बंटी लाने से ओवर विकेट, बहुत ही बढ़िया गेंद और सीधे विकेट के बाद गेंद चले गए, छोड़ने का कोई मौका नहीं, बढ़िया गेंदबाजी करते हुए अपने गेंदबाज में मिश्रण गेंदबाजी करते हुए अब पायक के बाद अमीर के लिए अमीर थोड़ी सी जरूरी समय बंटी
तो इसे दूर करने का प्रयास है स्पेशल के दिशा में गेम को इंटरलेट कराने के लिए गेम को मोड़ के पूरा करके दूसरे लेग की कोशिश यहाँ पर आसानी के साथ दूर पूरे करके टीम का स्कोर 2 से आगे बढ़ता हुआ 25 रन 3 विकेट के बचत के बाद ओवर में गेंदबाजी का समाप्त किया। डायनेमिक से राउंड में गेंदबाजी करते हुए बहुत ही बढ़िया गेंद हल्का सा टप्पा खाने के बाद गेंद को उछालने के बाद सीधे विकेट हिम्मत मुश्किल चलेगी स्पेशल तैयार डायनेमिक से इस मतदान क्षेत्र में बहुत ऊंचा सा केवल 9 रन इस बार अवसर से खुश बाहर जाते हुए हल्का सा उछालने के बाद सीधे टाइगर के पास हाथ में पड़ गई शॉट की अगली गेंद पूरी तरह क्योंकि भाग्यशाली है शानदार बल्लेबाज है अब्बा से इजाजत मांगे क्या अब्बा क्या निर्णय लेना चाहेंगे पर काफी मुश्किल होगी जब 2 विकेट निकाले मुर्मी टीम की यहाँ से थोड़ी सी वापसी की यहाँ पर फील्डिंग में थोड़ा बदलाव एक सिली मिड ऑफ नजदीकी मिड ऑफ और एक डीप मिड विकेट नजदीकी मिड विकेट तो इस बार फ्लैग कहना चाहते हैं पूरी तरह से जो यहाँ पर एक और यहाँ का मौका 100 से विकेट का पता नहीं पार्टी डिग्री से 200 रुपए का मिला इस बार खोल कर दिया तो ये है पहली गेंद बहुत ही बढ़िया 5 गेंदें और जीतने को चाहिए 3 रन पेश किया 5 गेंदें और जीतने को चाहिए 3 रन लगभग 6 खिलाड़ी है वो सर्कल के अंदर है सिंगल पर ऊपर आने के कोशिश में बाउंड्री के लिए कोई परेशानी नहीं है अपनी बेस्ट पर कोई नसीब बनाया है 5 गेंदें और 3 रन इस बार